महाराष्ट्रातील प्रमुख शनी मंदिरे, शनिदेवांची न्यायनिष्ठ कथा. ओम नमः शिवाय. ओम शं शनैश्चराय नमः. नमस्कार भक्तांनो, आज आपण एका अशा देवतेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते, पण जे प्रत्यक्षात न्याय, संयम आणि कर्मफळाचे देव आहेत. ते म्हणजेच शनिदेव. जर तुम्ही नीती नियमाने वागत असाल तर त्यांची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. आजच्या या विशेष भक्ती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख व जागृत शनी मंदिरे, तसेच शनिदेवांचा महिमा, त्यांची कथा आणि का म्हणतात की शनिदेव शिक्षा देत नाहीत तर ते आपल्याला घडवतात. शनिदेव कोण आहेत? शनिदेव म्हणजे सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र. ते नवग्रहांपैकी एक असून कर्मानुसार न्याय देणारे एकमेव देव मानले जातात. शनिदेव संथ गतीने चालतात, पण त्यांचा निर्णय अचूक असतो. त्यांच्या कृपेने गरीबही राजा होतो आणि अहंकारी माणूस जमिनीवर येतो. शनिदेव काळा रंग, तिळाचे तेल, उडीद डाळ, लोखंड यांच्याशी संबंधित आहेत. म्हणूनच शनिवारी काळ्या वस्तूंचे दान खूप पुण्यकारक मानले जाते. महाराष्ट्रातील शनी भक्ती परंपरा. महाराष्ट्र ही संतांची, भक्तीची आणि श्रद्धेची भूमी आहे. वारकरी संप्रदाय, विठ्ठल भक्ती आणि त्याचबरोबर शनी उपासनेची एक वेगळीच परंपरा येथे आढळते. इथे शनिदेवांना भयदेव नव्हे तर न्यायदेव म्हणून पूजले जाते. याच महाराष्ट्रात 6 प्रमुख शनी मंदिरे आहेत की जिथून तुम्ही जीवन जगण्याचा उपदेश घेऊ शकता. 1. जगप्रसिद्ध शनी क्षेत्र श्री शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरची अद्भुत कथा. अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. इथे शनिदेव मूर्तिरूपात नाहीत तर स्वयंभू रूपात काळ्या पाषाणाच्या स्वरूपात विराजमान आहेत. इथली सर्वात मोठी खासियत म्हणजे एकाही घराला दरवाजे नाहीत. असं म्हणतात, एकदा गावात चोरी झाली आणि चोर अंध झाला. तेव्हापासून आजपर्यंत शनिदेव स्वतः या गावाचे रक्षण करतात. इथे दर्शन केल्यावर 7.5 असलेले लोक मानसिक शांतता अनुभवतात. 2. शनी मंदिर वणी. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीच्या परिसरात हे जागृत शनी मंदिर आहे. इथे शनिदेव भक्तांची परीक्षा घेतात, पण परीक्षा संपली की आशीर्वादाचा वर्षावही करतात. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि कोर्ट कचेऱ्यांतील अडचणी येथे निवळतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. 3. शनिवारवाडा शनी मंदिर. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा हा केवळ पेशव्यांचा किल्ला नाही तर शनी उपासनेचे केंद्रही आहे. शनिवारवाड्याचे नावच शनिदेवाशी जोडलेले आहे. इथे शनिदेव राज्यकारभारात न्याय देतात अशी मान्यता आहे. 4. शनी मंदिर पंढरपूर. पंढरपूरमध्ये विस्थापित नगर भागात श्री शनी महाराज मठ असून हे ठिकाण शहरातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे.
हे मंदिर शनी महाराजांच्या पूजेसाठी प्रसिद्ध असून भक्तांमध्ये श्रद्धेचे स्थान आहे. या मठाला भेट देऊन अनेक भाविक शनिवारी किंवा विशेष दिवसांत शनिदेवांची उपासना करतात. 5. शनी मंदिर बीड. बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथील प्राचीन शनी मंदिर हे देशातील शनीच्या 3.5 पीठांपैकी एक मुख्य आद्यपीठ मानले जाते. गोदावरी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांनी स्थापन केल्याची आख्यायिका आहे. येथे शनी महाराजांची मूर्ती असून 7.5 निवारणासाठी भाविक दर्शनास गर्दी करतात. 6. शनी मंदिर औरंगाबाद. शनी महाराज मंदिर पाडेगाव म्हणजेच औरंगाबाद नाशिक हायवेवर असलेले हे मंदिर शांत वातावरणासाठी ओळखले जाते. येथे शनिदेवांच्या मंदिरासोबतच हनुमान मंदिर देखील आहे. ही सर्व मंदिरे श्रद्धा, संयम आणि कर्मशुद्धीचे प्रतीक आहेत. शनिदेव प्रसन्न कसे करावेत? शनिवारी गरिबांना अन्नदान करा, काळ्या वस्तूंचे दान करा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा, खोटे बोलणे टाळा, कर्म प्रामाणिक ठेवा, सत्कर्म करा, दुष्कर्म टाळा. लक्षात ठेवा, शनिदेव पूजेमुळे नाही तर वर्तनामुळे प्रसन्न होतात. म्हणून वर्तन चांगले ठेवा. शनिदेव नक्कीच तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. शनिदेव म्हणतात, तू चांगले कर्म कर, मी तुला न्याय नक्की देईन. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शनिदेव. ओम शं शनैश्वराय नमः.